बाप्पाच्या स्वागतासाठी आजरा बाजारपेठ सज्ज, मूर्तिकारांचं काम अंतिम टप्प्यात। श्री गणेशोत्सवासाठी आजरा बाजारपेठ सजली आहे। बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून मूर्तिकारांचं काम अंतिम टप्प्यात आलंय। आरासासाठी वापरले जाणारे वेगवेगळ्या सुशोभित वस्तूंनी बाजारपेठेत रौनक आली आहे। त्याचप्रमाणे मूर्तिकारी आपल्या घेतलेल्या ऑर्डरी पूर्ण करण्यासाठी दिवसांची रात्र करतायत। अहोरात्र काम करून मूर्तींचं अंतिम टप्प्यात काम आलंय। स्टेशनरी तसंच गणपतीसाठी सजावटीसाठीच्या वस्तूंची दुकानं लक्ष वेधून घेत आहे। दुकानातून वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी नेत्रदीपक, मनमोहक कृत्रिम फुलांचे हार, रंगोत्सव करणाऱ्या दिव्यांच्या माळा, प्रकाशझोत टाकणारे बल्ब अशा अनेकविध वस्तूंनी बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठ अगदी नटून थटून सज्ज आहे। सर्वत्र आनंद आणि उल्हासाचं वातावरण आहे। कुंभार गल्लीतील मूर्तिकार अंतिम टप्प्याच्या कामात व्यस्त आहेत। माती, शाडूच्या आणि प्लास्टरच्या मूर्त्या करण्यात दंग आहेत। प्लास्टरची मूर्ती विसर्जनानंतर लवकर विरघळत नसल्यानं माती, शाडूच्या मूर्तींना ग्रामीण भागातील लोकांची मागणी आहे, असं मूर्तिकार शंकर उर्फ बंडा कुंभार यांनी सांगितलंय। मेहनती नमस्कार, मी शंकर कुंभार, माझं टोपण नाव आहे बंडा कुंभार। आमचा हा गणपतीचा जो व्यवसाय आहे हा पूर्वीपासून पारंपरिक व्यवसाय आहे, वडिलोपार्जित व्यवसाय आहे। पहिला कमी पैशामध्ये आम्ही त्यावेळेला मूर्त्या देत होतो, शाडूच्या मूर्त्या होत्या पहिला। आता नवीन पद्धतीमध्ये आता काय झाले, लोकांच्या आग्रह असतो, लोकांना व्हरायटी लागते, त्याच्यामुळं थोड्या प्लास्टर मिक्स शाडूच्या मूर्त्या आम्ही तयार करतो आणि ओरिजिनल मातीच्या पण मूर्त्या आमच्याकडे छोट्या मिळतात। अजून काही लोक जी खेडेगावातली लोक आहेत ती त्यांचा जो समज आहे की नाही बाबा ह्या मूर्तीचं विसर्जन व्यवस्थित व्हायला पाहिजे, तर ती मातीच्याच मूर्त्या आमच्याकडे अजूनही मागणी मातीच्या मूर्तीची आहे। त्याच्यामुळे माझ्याकडे साधारणतः एक 40 ते घेतलाय। मेहनतीच्या आणि येणाऱ्या खर्चाच्या प्रमाणात मोबदला जरी मिळत नसला तरी यातून जे मानसिक आणि आत्मिक समाधान मिळतं तो आम्हाला अनमोल ठेवाय। म्हणूनच मी आज पण नोकरी सांभाळत वडिलोपार्जित व्यवसाय सांभाळतोय, असं बंडा कुंभार यांनी सांगितलंय। अन्वेषण न्यूज साठी आजराहून हसन तकेलदार।